आतापर्यंत देशात 5 टप्प्यात 428 जागांवर मतदान झालंय आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे। भाजपला 300 जागा मिळतील असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केलंय। पाहूयात। आतापर्यंत देशात 5 टप्प्यांचं मतदान झालंय। 5 टप्प्यात 543 पैकी 428 जागांवर मतदान पार पडलं आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपवरून मोठा दावा केलाय। पुन्हा मोदीच येणार असं प्रशांत किशोर म्हणाले। मला असं वाटतंय की मोदी सरकार पुन्हा येणार। गेल्या वेळी जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा भाजपला मिळतील किंवा त्याहूनही चांगलं प्रदर्शन भाजपचं असेल। मोदींवर जनता निराश असेल पण राग नाही, त्यामुळे 300 जागा भाजपला मिळू शकतात। 2019 मध्ये एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या आणि आता प्रशांत किशोर यांनी 300 जागांचा अंदाज वर्तवलाय। तर यांना यावेळेला जो कर्नाटकमध्ये मोठा गॅप दिसतोय, महाराष्ट्रात मोठा गॅप दिसतोय आणि मागच्या 2019 पैकी मध्ये जे त्यांचं टॅली होतं त्यात जवळजवळ 70-80 सीट्स जर कमी झाल्या तर भाजपा 220-230 वर येऊ शकते। त्यामुळे 300 पार कसं, ज्या या राज्यातलं नुकसान आहे तो कुठनं भरपाई करणार? कारण दक्षिण भारतात पीकेचा मी एक इंटरव्ह्यू वाटला होता, त्यांनी सांगितलं की दक्षिण भारतात काही ठिकाणी ते येऊ शकतात, पण दक्षिण भारतामध्ये कर्नाटकमध्ये स्थिती वेगळी होती। त्यावेळेला त्यांचं राज्य सरकार होतं, काँग्रेस डिवायडेड होती। यावेळेला BJP डिवायडेड आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे। तामिळनाडू आणि केरळमध्ये त्यांना जागा नाही। इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनीही भाजप आतापर्यंतच्या मतदानात विजयी झाली असून विरोधक पराभूत झाल्याचं म्हटलंय। पहले चरण में इंडी गठबंधन पस्त हो गया था, इसके बाद के चरणों में इंडी गठबंधन ध्वस्त हुआ और अब कल जो 5वां चरण हुआ, इंडी गठबंधन पूरी तरह परास्त हो चुका है। आपको 4 चरण का परिणाम जानना है क्या? 4 चरण में इंडी अलायंस का सुपड़ा साफ हो गया और मोदी जी पूर्ण बहुमत प्राप्त कर तेज गति से 400 की ओर आगे बढ़ने का काम नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी करेगी। महाराष्ट्रात सर्व 48 जागांवर मतदान झालंय। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना झालाय। काँग्रेसनं महाविकास आघाडीला 40हून अधिक जागा मिळेल असा दावा केला, तर भाजप 45 वर ठाम आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जवळपास 40च्या वर जागा निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी लागतो आहे। राज्यातलं असंविधानिक जे सरकार आहे त्याही सरकारच्या विरोधात लोकांमध्ये मोठा राग आहे आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला नेहमी मोठमाती देण्याचं काम जे भाजप करते आहे त्या भाजपच्या विरोधातही महाराष्ट्रातल्या जनतेचा राग होता आणि तोच मताच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतो आहे। महायुतीला आमचं 45चं टार्गेट होतं, त्याच्या जवळपास आम्ही राहू आणि 100% 40च्या वर जागा या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळतील याविषयी आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। एवढं जोरदार मतदान मोदी साहेबांना महाराष्ट्रातील जनतेनं केलेलं आहे। कालचं जे मतदान झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी उत्साह मतदानामध्ये करताना मतदारांमध्ये पाहायला मिळाला आणि मला वाटतं या सर्व जागा महायुतीच्या जिंकून येतील। त्यामध्ये काही ठिकाणी जे स्लो मतदान झालं आहे त्याकडे सुद्धा आम्ही CM साहेबांनी स्वतः पर्सनली CS ला पत्र पाठवून आणि DCM साहेबांनी निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे त्यांनाही सांगितलं होतं की या मतदानाचं स्पीड वाढवा, तर हे कमी का झालं याची सुद्धा चौकशी CS आता करतायत। पुढच्या 2 टप्प्याचं मतदान बाकी आहे, ज्यात 115 जागांवर मतदान होईल। 1 जूनला शेवटच्या आणि 7व्या टप्प्याचं मतदान आहे। त्यानंतर 4 जूनला EVMचे आकडे समोर येतील।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.